त्यावेळी कोणीही पैशासाठी कसंही करून पैसे मिळवले असते, अनंतानी ते केलं नाही. अनंतानी एकलव्यासारखं हे मी करणार. आणि आज अनंत कुठे आहे मी तुम्हाला सांगतो. आज एशियामध्ये खेळाडूंच्या गुडघ्यावरती एक नसेवरची शस्त्रक्रिया करतात, त्याला ACL रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. एशियामध्ये सर्वात जास्त अशा शस्त्रक्रिया करणाऱ्यापैकी जे आहेत त्याच्यापैकी अनंत एक आहे. आणि ज्या वेगाने अनंत काम करतो आहे, ज्या आस्थेने अनंत काम करतो आहे, 2020 पर्यंत तुम्हाला सांगतो, हा हिंदुस्थानचा अनंत जोशी ह्या जगातला सर्वात जास्त अशा शस्त्रक्रिया केलेला निष्णात सर्जन म्हणून जग याला अभिवादन करेल. आणि एक गोष्ट सांगतो, काश्मीर ते कन्याकुमारी आणि राजकोट ते बंगाल सर्व ठिकाणी जाऊन लोकांना मदत करतो. आणि ह्याचं कारण असं आहे, हा मनाने मोठा नाही, कर्तृत्वाने मोठा आहे. सगळं असताना यांनी BMW मर्सिडीज न घेता अजूनही हा सायकलवर हॉस्पिटलमध्ये जातो. तेव्हा CBD फाउंडेशनला मी दोनदा धन्यवाद देतो. एक, तुम्ही माझा सत्कार केलात, अनंताचा सत्कार करणार सत्कार मूर्ती म्हणून. आणि दुसरं, आज तुम्ही समाजाला एका सामाजिक जाणीव असलेल्या शास्त्रज्ञांची, हा शास्त्रज्ञ आहे, याचा सन्मान केल्याबद्दल. आणि आता वर्षानुवर्ष मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाट्य संगीताची एक वेगळी झलक पाहायची आहे नृत्याच्या माध्यमातून. एक मिनिट, नाट्य संगीत आणि नृत्य. हो, पण तुला आश्चर्य का वाटतं एवढं? नाही, म्हणजे कसं आहे की आजवर गाणारे कलाकार एका जागी उभं राहून हातवारे करत नाट्यगीत सादर करायचे ना. म्हणजे सहसा कुणी नाट्यगीतावर नाचायच्या भानगडीत पडायचं नाही. आता नाटकात लावणीच असेल तर नाईलाजाने नाचणं वेगळं ना. अगदी बरोबर आहे तुझं. आणि म्हणूनच माझ्याही मनात हा नक्की प्रकार काय आहे हे बघायची उत्सुकता दाटून आलेली आहे. खरंच. याचं नृत्य दिग्दर्शन केलंय मनीषा साठे यांनी आणि आपल्या पुढे नृत्य सादर करीत आहेत मनीषा नृत्यालयाच्या कलाकार. दाही दिशा फुलल्या
काना कामुरारी काना कामुरारी अरविता का कंडारी मथुरेची पारी पाहू मजा हो गिरिधारी शिकून बनित दरी गोड रे शिकून बनित दरी गोड रे श्रीरंगा समदा ताता पदरा ते तोड रे पदरा ते तोड रे हरि पदरा ते तोड रे कठीण 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 किती कठीण 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 किती पुरुष हृदय बाई स्त्री जाती प्रतिघटता अंत कळत नाही कठीण 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 किती रंगुनी रंगात मधुर रंगुनी रंगात मधुर मधुर बोलती हसत हसत फसवणी हसत हसत फसवणी निर्बंध तोडिते कठीण 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 किती पुरुष हृदय बाई कठीण 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 किती अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर अवघे टाळ घोष कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती पांडुरंग नामले हो चंद्रभागा तीर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर हा अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर बँक ऑफ महाराष्ट्र. आपण सीबीडी फाउंडेशनच्या महाराष्ट्राचे मानकरी या अभूतपूर्व सोहळ्याच्या चरमक्षणापर्यंत पोहोचलेलो आहोत. कारण आता जागतिक कीर्तीचे एक प्रज्ञावंत आपण समोर येणार आहेत. मला वाटतं मी सांगायची गरज नाहीये. प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर. भारतासारख्या विकसनशील देशासाठी अणुऊर्जेचं महत्व डॉक्टरांनी सातत्यानं अधोरेखित केलेलं आहे. आणि डॉक्टर काकोडकर यांचा सन्मान खगोलशास्त्रज्ञ आणि आजच्या समारंभाचे सन्माननीय पाहुणे डॉक्टर जयंत नारळीकर हे करणार आहेत. डॉक्टर नारळीकरांचा परिचय आपण आधी करून घेतलाच आहे. आता डॉक्टर काकोडकरांच्या अफाट कामगिरीची झलक आपण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या ऋणातून भारत कधीच मुक्त होऊ शकणार नाही. अणुऊर्जेबाबतची स्वयंपूर्णता साध्य करण्यासाठी डॉक्टर काकोडकर यांनी केलेल्या भरीव कामगिरीला तोड नाही. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे गौरव प्रदान करून भारत सरकारनं तसंच महाराष्ट्र भूषण हा सन्मान अर्पण करून महाराष्ट्र शासनानं त्यांच्या अभूतपूर्व योगदानाला सलाम केला आहे. डॉक्टर काकोडकर यांच्या कार्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपलं सारं आयुष्य देशाला वाहिलेलं आहे. तसंच आपलं कार्य पुढे नेण्यासाठी शास्त्रज्ञ आणि अभियंते यांची एक भक्कम फळी उभी केली आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रात डॉक्टर काकोडकर यांची कारकीर्द सुरू झाली आणि बहरली. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. आजही अनेक पदांवर डॉक्टर काकोडकर कार्यरत आहेत. मातोश्री कमला यांच्या खडतर प्रयत्नांमुळे डॉक्टर काकोडकर यांच्या यशाचा पाया रचला गेला. डॉक्टर काकोडकर यांच्या रूपानं एका सद्गुणी, निगर्वी आणि महाकर्तबगार मराठी माणसाचा सन्मान करताना सीबीडी फाउंडेशनला अतीव आनंद होत आहे. मी माननीय डॉक्टर नारळीकर यांना विनंती करते की त्यांनी माननीय काकोडकर यांचा सन्मान करावा.
कार्यक्रमाच्या संकल्पनेचे जनक श्री दिलीप चावरे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर नारळीकरांचा सन्मान करावा. डॉक्टर अनिल काकोडकर यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मला विशेष आनंद वाटतो की हा माझा सत्कार आदरणीय डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या हातून होतोय. मी आपल्याला माहीत आहे की मी संबंध आयुष्य अणुऊर्जे संबंधीच्या कार्यक्रमात घालवलं आणि सेवानिवृत्तीनंतर आता मी त्या ऊर्जेच्या कार्यक्रमाला उच्च शिक्षण आणि ज्याला आपण म्हणतो की सायन्स बेस्ड रुरल डेव्हलपमेंट अशा प्रकारच्या कामाच्या मागे मी सध्या आहे आणि अशी उमेद आहे की जितकी वर्ष जमेल तितकी वर्ष या तिन्ही विषयात जोमाने काम करायचं. आज हा जो आपण सत्कार केला तिथे अशा सत्कारांनी अशा प्रकारचं काम करत राहण्याची उमेद वाढत राहते आणि म्हणून मी मुद्दाम CBD फाउंडेशनचे परत एकदा आभार व्यक्त करू इच्छितो. धन्यवाद. CBD फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्राचे मानकरी संगीत नृत्याचा जल्लोष आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मान. प्रायोजक LIC. आता आपण पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळूया. तुषार, मला एक सांग, तुला फ्युजन म्हणजे काय ते ठाऊक आहे का? हो, सांग. सोपं आहे. अगं, एखादं जुनं अभिजात गोड हिंदी गाणं घ्यायचं, डिस्को दांडिया खेळण्यासाठी त्याची मूळ चाल बिघडवायची आणि टिपरीचा ठेका जमवण्यासाठी मध्ये मध्ये झंकार बीट्स वगैरे टाकायचे. अरे, फ्युजन विषयी तुझ्या मनात बरंच कन्फ्युजन आहे. खरं फ्युजन कसं असतं ते आता पहा. कोणतीही पारंपरिक कला तेव्हाच टिकते जेव्हा ती समकालीनांशी नातं सांगते. प्रत्येक कलाकार पारंपरिकतेबरोबरच नवतेची कास धरत समृद्ध होत असतो. याची प्रचिती आपल्याला सादर होणाऱ्या या नृत्यातून येईल. हे आहे फ्युजन. आधुनिक संगीतावर हुकूम कथ्थक या पारंपरिक नृत्य प्रकारातील हस्तपद संचलनाची सुयोग्य गुंफण यात आपल्याला दिसेल. सुप्रसिद्ध संगीतकार विक्रम घोष यांच्या आधुनिक संगीत रचनेवर हे नृत्य बसवलेलं आहे. मनीषा नृत्यालयाच्या कलाकार हा नृत्य प्रकार सादर करतायत. नृत्य दिग्दर्शिका आहेत मनीषा साठे. सादर करीत आहोत एक आगळं वेगळं फ्युजन.
बँक ऑफ महाराष्ट्र. आता आपण सन्मान करणार आहोत एका जिद्दी तरुणाचा आणि माझ्या अतिशय आवडत्या दिग्दर्शकाचा, अर्थातच आशुतोष गोवारीकर. लगान या आपल्या चित्रपटातून सकारात्मक विचारांचा संदेश देणारे आशुतोष गोवारीकर सर्वार्थानं मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत आहेत. याचं कारण लगानमधले सारे सकारात्मक विचार त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्याही जीवनात अंमलात आणलेले आहेत. निरनिराळ्या मालिकांमध्ये आणि हिंदी चित्रपटात भूमिका करताना आशुतोष गोवारीकर वेळ मिळाला की लगानचं स्क्रिप्ट लिहित असत. आपण काहीतरी प्रचंड मोठं स्वप्न पाहत आहोत आणि आपल्याला ते साकार करायचं आहे. ही खूणगाठ त्यांनी त्याच वेळी मनाशी बाळगली होती. त्यांचं हे जगावेगळं स्क्रिप्ट ऐकूनही घ्यायला कुणी तयार होत नव्हतं. शिवाय पदरी अगोदरच्या 2 चित्रपटांचं अपयश होतं. इतकी सारी परिस्थिती विरोधात असतानाही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि चित्रपट सृष्टीला एक भव्य कलाकृती बहाल केली, लगान. याचं कारण एकच, त्यांच्या ठाई असणारा अपनी जीत हो हा प्रचंड आत्मविश्वास. मितवा सुन मितवा तुझको क्या डर है रे, ये धरती अपनी है अपना अंबर है रे, तू आजा रे. आशुतोष गोवारीकरांच्या याच आत्मविश्वासामुळे लगान थेट ऑस्करचं दार ठोठावून आला. येस. आणि याच आत्मविश्वासातून त्यांनी पुढचा स्वदेश बनवला. त्यात त्यांनी एक फार छान गोष्ट केली. कुठली ग? त्यांनी, मला असं वाटतं की शाहरुख कडून त्यांनी आजपर्यंतचं त्याचं खूप सगळ्यात वेगळं काम करून घेतलं. तुला नाही असं वाटत? अगदी बरोबर आहे. त्यानंतर जोधा अकबर हा असाच एक भव्य चित्रपट बनवून काहीतरी वेगळं द्यायचं हा आपला बाणा त्यांनी सोडला नाही. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी मुद्रा उमटवणारा असा हा मराठी तरुण आशुतोष गोवारीकर. आणि आशुतोष गोवारीकरांचा सन्मान करण्यासाठी इथे उपस्थित आहेत कविवर्य मंगेश पाडगावकर. नुकताच मंगेश पाडगावकर यांचा केंद्र शासनानं पद्मभूषण प्रदान करून गौरव केलाय. त्याबद्दल त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया. पण एक गोष्ट आहे, वयाच्या 84व्या वर्षी
पद्मभूषण किताब देण्यात शासनानं फार उशीर केला अशी त्यांच्या अनेक चाहत्यांची भावना आहे. पण आम्हाला तसं मुळीच वाटत नाहीये. कारण पाडगावकरांचं वय त्यांच्या कवितेत आणि गाण्यात पाहायचं असतं. म्हणजे श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम झरती श्रावणधारा, शुक्र तारा मंद वारा, लाजून हासणे अन. या सगळ्या गाण्यांवरून पाडगावकरांचं वय फार तर 25 असावं असंच आम्हाला वाटतं. 17. त्यामुळे त्यांना पद्मभूषण किताब जरा लवकरच देण्यात आलाय की काय अशीही कधी कधी शंका येते. त्यांचं जगण्यावर प्रचंड प्रेम आहे. तुम्हीच सांगा कसं जगायचं, कणहत कणहत की गाणं म्हणत? याचं त्यांनी केव्हाच उत्तर देऊन ठेवलेलं आहे. गाणं म्हणत जगणारा हा कवी सर्जनाचा खरा उपसक आहे. पहिल्या हिरव्या तृणपात्याचा सन्मान करण्याला ते सदैव तत्पर असतात. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. हे बोलगाणं तरुणांच्या हृदयाची आजही तार छेडतं. पाडगावकर समोर बसले, त्यांची कविता इथं उद्धृत करण्याचा खरं तर मोह आवरत नाहीये, तुमची परवानगी असेल तर. भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महामंडित असता, भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महामंडित असता, व्याकरणाचे बारकावे त्याचे तर तुम्ही पंडित असता. ती ओठ जवळ आणते, ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता. ओठ हे सर्वनाम त्याचा तुम्ही विचार करता. तर काय, तर काय, खाली डोकं वर पाय. ही कविता ऐकल्यानंतर पाडगावकरांचं वय सांगता येईल काय? सांगता आलं तर काय, खाली डोकं वर पाय. आता आपण आशुतोष गोवारीकर यांचा व्हिडिओद्वारे परिचय करून घेऊया. एक अभिनेता म्हणून दूरचित्रवाणी मालिकांमधून आपली कारकीर्द सुरू करणारे आशुतोष गोवारीकर भारतात आणि परदेशातही एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. केवळ 20 वर्षांच्या अवधीत एवढी दैदिप्यमान कामगिरी करणारे गोवारीकर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत. आशुतोष गोवारीकर म्हटलं की लगान आणि स्वदेश या चित्रपटांचं आपोआप स्मरण होतं. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. गोवारीकर यांचा जोधा अकबर हा चित्रपटही जाणकारांची दाद घेऊन गेला. सामाजिक आशय आणि सकारात्मक संदेश असणारे गोवारीकर यांचे चित्रपट मनोरंजन क्षेत्रातल्या गर्दीतही उठून दिसतात. विलक्षण स्पर्धात्मक चित्रपटसृष्टीत स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर झळाळून दिसणारे आशुतोष गोवारीकर मराठी माणसाची शान आणि मान उंचावतच आहेत. भावी यशासाठी या महाराष्ट्राच्या मानकऱ्याला सीबीडी फाउंडेशनच्या शुभेच्छा. कविवर्य मंगेश पाडगावकर यांना विनंती की ते आशुतोष गोवारीकर यांचा तुळस आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. श्री आशुतोष गोवारीकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. इथे उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना नमस्कार. सर्वप्रथम मी खूप आभारी आहे सीबीडी फाउंडेशनचा की त्यांनी हा एवढा मोठा सन्मान केला. पण मला अत्यंत आनंद आणि अभिमान जो वाटतोय की एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या कविवरांच्याकडून माझा सन्मान झाला. हे माझं खूप मोठं भाग्य आहे. या मानाचे श्रेय माझ्याबरोबर जितक्या लोकांनी कामं केली आजपर्यंत त्यांना तर जातच, पण सर्वात मोठं श्रेय माझ्या आईवडिलांना जातं जे आज इथे आहेत, उपस्थित आहेत. त्यांच्या विना मी काहीच करू शकलो नसतो. थँक्यू सो मच. आज माझ्या हस्ते महाराष्ट्राचे मानकरी हा सन्मान स्वीकारणारा तरुण म्हणजे आशुतोष गोवारीकर. भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही हा एक उगवता तारा म्हणून प्रसिद्ध आहे. या मुंबईतच 100 वर्षापूर्वी दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचं बीजारोपण केलं आणि हा वटवृक्ष चहुअंगाने बहरलाय. हजारो हातांना रोजगार देणाऱ्या सर्जनशीलता आणि कलात्मकता यांना पुरेपूर वाव देणाऱ्या या तारांगणात
आशुतोष आपल्या कर्तृत्वाने चमकलाय, त्याचा आजवरचा संघर्ष आणि चमकदार कामगिरी पाहिल्यानंतर त्याचं भवितव्य उज्ज्वल असणार हे सांगायला कोणी ज्योतिषी नको आणि कवी नको. आता खरं म्हणजे 2 ओळी मला आल्या मी इथे येत होतो तेव्हा, की प्रेम कधी कुणाचं तराजूत तोलू नये आणि इतकी माणसं बोलल्यानंतर शहाण्याने बोलू नये. माझे हे शहाणपणाचे बोल हे तुम्हाला पटल्याचं तुम्ही या हशाटाळ्याने सिद्ध केलं. याचा अर्थच असा की आता मी आशुतोषला वयाने मी खूपच मोठा आहे त्यांच्यापेक्षा, 84 माझी संपलेली आहे, तेव्हा त्याला आशीर्वाद देण्याचा सिनेमातलं मला काही कळत नसलं तरी वार्षिक अधिकार आहे. आणि म्हणून त्याचं उत्तरोत्तर आशुतोषची प्रगती व्हावी आणि नवीन नवीन त्याने कर्तृत्व, नवीन नवीन या कलेच्या क्षेत्रात फळ चमकावं असा त्याला मी आशीर्वाद देतोय. बँक ऑफ महाराष्ट्र बँक. आता सन्मान करायचा आहे डॉक्टर श्रुती सडोलीकर काटकर यांचा. श्रुतीताईंची एक आठवण इथं मुद्दाम सांगावीशी वाटते. त्यांच्या वडिलांची प्रकृती गंभीर असतानाच पुण्यात त्यांचा एक कार्यक्रम होता. वडिलांना सोडून जाण्यास खरं तर त्यांचं मन धजावत नव्हतं, मात्र वामनरावांनी त्यांना बजावलं. तू शब्द दिलायस तो पाळायलाच हवा. काहीशा अनिच्छेनं श्रुतीताई पुण्याला गेल्या, कार्यक्रमात समरसून गायल्या. त्यांच्या मनस्थितीची कोणालाही शंका आली नाही. दुर्दैव म्हणजे वडिलांची त्यांच्याबरोबर अखेरची भेट होऊ शकली नाही. मात्र दोघांची संगीतावरील अढळ निष्ठा या दुःखद प्रसंगातही प्रत्ययास आली. आज श्रुतीताईंचा सन्मान करण्यासाठी इथं उपस्थित आहेत सुमित्राताई महाजन. माननीय सुमित्रा महाजन या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. 1989 साली त्या प्रथम इंदोर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर त्या सतत याच मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत आहेत. जनतेचं तुडुंब प्रेम लाभल्याशिवाय हा चमत्कार घडणं शक्यच नाही. इंदोर करता त्यांनी अनेक योजना आजपर्यंत अंमलात आणल्यात. त्यांच्या मतदारसंघातील जनता त्यांना प्रेमाने ताई म्हणते. ताई 2002 ते 2004 या कालखंडात मानव संसाधन, संचार आणि पेट्रोलियम विभागांच्या राज्यमंत्री होत्या. सुमित्राताईंची कर्मभूमी जरी इंदोर असली तरी त्यांचा जन्म मात्र चिपळूणला झाला होता. माहेरच्या त्या साठ्या आहेत. मराठी माणसाचा झेंडा ताईंनी मध्य प्रदेशात आणि दिल्लीत दिमाखानं फडकत ठेवलेला आहे. आता आपण पंडिता श्रुती सडोलीकर काटकर यांच्या कामगिरीचा परिचय व्हिडिओच्या माध्यमातून करून घेऊयात. महाराष्ट्राचा लौकिक राज्याबाहेर आणि देशाबाहेरही नेणाऱ्या श्रुती सडोलीकर काटकर लखनौ इथल्या भातखंडे संगीत विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून सध्या कार्यरत आहेत. आपले वडील पंडित वामनराव सडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं संगीत शिक्षण सुरू झालं. उस्ताद गुलूभाई जसदनवाला आणि उस्ताद अझीमुद्दीन